आपण अमरकडे जाऊया। नागपूरमधले आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत। अमर, खरं तर आधी तीव्र उन्हाळा म्हटला की नागपूर, चंद्रपूर अशा जिल्ह्यांची नावं पुढे यायची। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं चित्र असताना सगळ्या जिल्ह्यांमध्ये पारा आता 40च्या पार गेलेला असताना नागपूरमध्ये नेमकं वातावरण काय आहे? किती मोठी उष्णता तिकडे जाणवते? किती मोठा उष्मा आहे? अनुपा, 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। आपण पुणे नाशिकचं वर्णन केलं, तिथे दिवसा जरी ऊन असलं तरी रात्री वातावरण बदलत असतं। आणि अगदी आता मराठवाड्यात गमछा जरी पोहोचला असला तरी विदर्भात आता 40 नव्हे 44च्या जवळ पारा पोहोचलेला आहे। अकोला 44 पर्यंत पोहोचलेला आहे आणि विदर्भातील सगळे जिल्हे गोंदिया सोडून सगळे जिल्हे हे 42 पुढे गेले। म्हणजे इथली बात थोडी न्यारी आहे। गमछाची वेळ नक्की आली आहे, पण 44 पर्यंत आता पोहोचलेलं वातावरण। गेल्या 10 ते 15 मिनिटात मी इथे जे उभं होतो तेव्हाच अक्षरशः घामाच्या धारा सुरू झालेल्या आहे। आणि आता म्हणजे दुपारच्या वेळेस आता माझ्या मागे आपण रस्ता बघू शकतात, अगदी मोकळा झालेला दिसतोय आणि हे संपूर्ण चित्र बघू शकतो। फुटपाथ अगदी मोकळा दिसतोय। पण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुढे पारा हा वाढतच जाणार। नवतपा येणार तिथपर्यंत अगदी पारा 46, 47 होणार। आता अकोल्याला 44, 45च्या जवळ पारा पोहोचतोय। किंबहुना देशात सर्वाधिक तापमान अकोल्यात आहे। पण पुढील काही काळामध्ये चंद्रपूर, नागपूर, वर्धा हे सुद्धा तापमानाच्या या हायएस्ट रेकॉर्डच्या शर्यतीत येतील आणि विदर्भाचं तापमान हे सगळं वाढत जाताना दिसेल आणि साधारणपणे 45च्या जवळपास हा संपूर्ण आकडा असतो। सगळ्यात महत्वाचं, गेल्या एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला थोडं पावसाळी वातावरण होतं, पाऊस पडला, पण गेल्या 3-4 दिवसापासून तापमानाचा हा चढता पाडा आहे। सूर्यनारायणाचा प्रकोप वाढत चाललेला आहे आणि पुणे, नाशिक किंवा संभाजीनगरचं आपण जे वर्णन केलं त्याच्या पलीकडे जाऊन 44च्या जवळपास हा संपूर्ण आकडा असून हा 45 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आता एप्रिल महिन्याच्या 15 तारखेलाच व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे विदर्भातील उन्हाचा प्रकोप, सूर्यनारायणाचा प्रकोप वाढताना दिसून येतोय। अगदी अमर, हे सगळं वातावरण नागपूरमधलं आणि विदर्भातली एकंदरीत परिस्थिती सांगितल्यासाठी धन्यवाद। आज माझे सगळेच सहकारी आता वेगवेगळ्या जिल्ह्यातून किती मोठ्या प्रमाणामध्ये राज्यभर उष्णता वाढत चाललेली आहे, सूर्याचा प्रकोप कसा वाढला, जीवाची काहिली कशी होती, हे सगळं दाखवण्यासाठी फील्डवर आहेत। आणि जसं नागरिकांना आपण आवाहन करतोय, हे सगळे रिपोर्टर गेल्या काही मिनिटांपासून आपल्याबरोबर लाईव्हमध्ये उपस्थित आहेत। त्या सगळ्यांना आवाहन आहे, आपल्या प्रकृतीची काळजी, उन्हापासून सगळ्या झळा वाचवण्यासाठी आपण सुद्धा तितकीच काळजी घ्या। धन्यवाद सर्वांचे दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।